अहो थांबा पोहे खाऊन जा. चला चला तिकडे काय चला 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 लवकर. नक्की काय झालं? अरे त्या जितेचा रिक्षाचा ऍक्सिडेंट झालाय, बघायला पाहिजे काय झालंय ते. जितेला किती वेळा सांगितलं मी रिक्षा चालू नको दारू पिऊन म्हणून, पण आजकालची पोरं ऐकते होय. आता त्याला किती लागला असेल, काय लागलं असेल कोणाच ठाव. खरे मी आलो बघून त्याला. जा लवकर. जित्या कोण रे? मंग्या जित्या राडा रे. अरे मला त्याला टाकून कुठे गेला रे उठा घे मंग्या. आयो तिघे मरले. आयो तिघे मरले की. अरे माझे केस कापायचे. कस झालं? अरे तुम्ही कापल्याची बातमी मला नव्हती करायची. आता मी कुणावर टाइमपास करू? गावातल्या फालतू बातम्या कोण द्यायचं? आणि मला वर फुटलं असेल तर बरं होईल. आर्याला खांदा द्यायची आणखीन एक संधी मिळेल. रडू नका, थांबा रडू नका. अरे काय झालं त्यांना? हात तर लावूया. या ओके 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 एकदम ओके. काय झालेलं नाही मला. ए उठा रे, उठा उठा. ए उठा लवकर उठा. मनात सकाळ झाली. अरे आपण इथं शेतात कस काय? अरे बेवड्यांनो, हा एवढी पेटतात वय? जिथं होता का मेलेल ती पण कळलं नाही आम्हाला. अरे मेलेली माणसी जित्ती झाली. दादा तू इथे काय करतोयस? हे कशामुळे झालं सगळं? तुला नाही ना लागलं काही? काही झालेलं नाही मला. मी एकदम ओके ठणठणीत आहे. माझी रिक्षा. रिक्षाला काय झालेलं नाही, फक्त 2 चाकं वर गेलीत, बाकी सगळं ठणठणीत आहे. दादा तुला काय झालंय? असं का वागतोयस तू? रात्रभर तुझ्या काळजीत डोळ्याला डोळा लागलेला नाहीये मला. कुठे शोधू, काय करू काहीच कळत नव्हतं मला. तुला काळजी वाटत नाही का रे माझी? अरे काळजी आहे, पण हा म्हणलाय रिक्षाचं 1 चाक वर करून दाखवा. मी 2 चाकं वर करून दाखवलं, त्याच्यामुळं गोळ झाला. अरे चिते, अरे काय आकलीचा भाग आहे का नाही तुला? कसली बी कामं सांगतोय. अरे जीव गेला असता की. मी अरे मला काय आठवलं घराचं. तू दारू प्यायलास का? काय गरज होती? मी म्हणते काय गरज होती दारू पिऊन रिक्षा चालवायची? तू ही अशी भलती सलती डेअरिंग करतोस ना, म्हणून तुला कामावरून 10 वेळा काढून टाकतात. कामावरून काढून टाकतात? काय काम करतात हे? चल बरं दादा इथून. सर का दादा? हो अरे लगा माझी रिक्षा रोज रस्त्यावर चालते, आज शेतात कस काय आले अचानक अशी? अरे तो जामकर हवेतनं डायरेक्ट शेतात घेऊन आला का काय? अरे जेपत नाही तर पिता कशाला रे तुम्ही? चहा पेत जावा सकाळ सकाळ. पेता तर पेता एकटी पिताय. हा आईला दोस्तांना घेऊन नाही पिलं तर मग असं होतंय. अरे कधी मदत लागली तर मला घेऊन जावा की, लावा ताकद. मी तर म्हणतो गावात दारूबंदी आणली पाहिजे. तुला कामावून काढून टाकला पाहिजे. अरे शांत बसा तुम्ही. इथं काय चाललंय? तुमचं काय चाललंय? हे जित्या मंग्या, तुम्हाला लागलंय का? नाही नाही. नक्की? डायरेक्ट घरी जा आता. होय होय. मी ते जामकरण किती लागले बघून आलो. त्याला घरी अरे हात लाव. रिक्षा अशी दगडावर धडकली. दगडे बाहेर मी नाही कुठं. मला तर वाटत होतो की ती रिक्षा चालत नव्हती, उडत होती. काय चाललंय?
काय नाही, ते जिथच्या रिक्षाचं ऍक्सिडेंट झालं ना, ते पाहून आलो आत्ताच. तसं बी दारू पिऊन रिक्षा चालल्यावर दुसरं काय होणार म्हणा. अप्पा, ते जामकर काका पण होते रिक्षात. जामकरनीच पाजली असेल दोघांना, आणि यांना काय फुकट मिळते म्हणल्यावर दाबून रिचवली असेल यांनी. कशी काय ही पोरं या वयात दारू पितात कोणाच ठाऊक. बरं ते जाऊ दे, तो जामकर इथं दारू पिऊन येऊन धिंगाणा घालण्याच्या आत मी ते कागदपत्र शोधतो जरा जमिनीची. हा, मी आलोच जाऊन तालुक्याला जाऊन येतो, बघतो काय उतारी मिळतात का. हा, आय आजीने चहा मागितलाय. हा देते. श्यामे, आत्यासनी चहा ठेवायचाय. ठेवू का? होय ग, ठेवू मी. ठेवा की, मी कपडे वाळत घालते. हौशे, जा आत्यासनी सांग म्हणावं का आईनं चहा ठेवला असता, पण सुना काय घरामध्ये नुसत्या आयत्या बसून खायला आणल्यात वय. आणि माझ्या शामीने ठेवला असता म्हणा चहा, पण ती गेली बाहेर कपडे वाळत घालायला. आणि बाई हित दुसरं कुणाला सांगितलं तर वस्कन अंगावर येतात. तुझ्या पायाला फोडायला का हाताला लखवा मारला आजी? अय रित्या, असं मी नाही, आजी म्हणली असती. अशी जर बसून राहिली ना तर मुंग्या वाळून बांधतील तुझ्या शेजारी. हौशी आहे अशी आजी म्हणाल. नाही नाही, बसू दे त्यांना. एका जागेवर बसून घरात फूट पाडण्याशिवाय दुसरं येतच काय ना त्यांना. मला प्रेमानं सांगितलं असतं तर मी आणलं असतं चहा, पण नाही. ह्यांना कुठं प्रेमानं बोलायचं असतं, जेव्हा बघावं तेव्हा टोमनच मारत असतात. लाले, बघते ना फुलात आहे कशी उकरून काढते तुझी सून ते. हा, तू नुसतं समजवण्याच्या नावाखाली लाली 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 कर. काय कळत नाही का मला? हित मला आणि माझ्या लेकाला घरात येळ पाडायचा डाव चाललाय तुमचा. सगळं कळतंय मला. आणि ह्यासनी पण सगळं गोपाळाच द्यायचंय. लाड गोपायचे, कौतुक गोपायचं, जिमीन गोपाळा. आत्याबाई, त्यासाठी वागणं पण तसंच असावं लागतं. उगाच कोण कुणाचं कौतुक नाही करत. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? वय ग, मी चुकीची वागती का माझा लेक चुकीचा वागतो? आता ते तुमचं तुम्हालाच माहित, मला कसं माहित असेल? हौसा, हा, तू आजीनं 5 मिनिटं थांबाय सांग, मी आणते चहा करून. हा ठीक आहे. हा, येतानी मला वाईस पाणी पण आण. आयो आजी, तू आंघोळ नाही केली? रित्या, तुझ्याकडं अरे चिमणा, काही झालेलं नाहीये. एवढा आरडाओरडा करायची काही गरज नाहीये. काही कशाला करतेस तू हे सगळं? कारण तुला कळावं, तुझी एक बहीण आहे हे तुला कळावं. तिला तुझी काळजी वाटते. मुळात ना मला खरंच कंटाळा आलाय तुझ्या बेफिकीर वागण्याचा. अरे बेफिक्री काय याच्यामध्ये? काय झालेलं आहे एवढं? कुणालाही काय झालेलं नाही. हे बघ, मी एकदम धडधाकट आहे. कुणी मेलेलं नाही, कुणाचं काही झालेलं नाही. अरे बाबा, आता कोणाच्या तरी मरण्याची वाट बघू का मी? हा, मुळात तुला जर काही झालं असतं, मी काय केलं असतं? हा, तुला का कळत नाहीत? माझं नाहीये कोणी तुझ्याशिवाय या जगात. सोड रे, तुझ्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाहीये. रारी